लोक ऑनलाईन रेकी शिकवतात, हे चुकीचं आहे. डॉक्टर उसुने सांगितलंय तुमची दीक्षा दिली जाते, त्या दीक्षेला महत्व आहे आणि तुमची चक्र ऍक्टिव्हेट करणं द पर्सन शुड बी देअर. तुमच्या हातात किल्ल्या दिल्या जातात, त्या 12 वर्ष तप केल्यावर मिळायच्या त्या मिळतात, तर ते तुम्हाला त्यांची चक्र ऍक्टिव्हेट करतात तेव्हा ती व्यक्ती समोर पाहिजे. शोल्डर इज अ रिस्पॉन्सिबिलिटी एरिया, खांद्यावर संसाराचं ओझं. म्हणून जेंट्स ऑलवेज हॅव द, पुरुषांना नेहमी अप्पर बॉडीचे प्रॉब्लेम होतात. तो जेव्हा शेवटचा श्वास जातो तो आपल्या मूलाधार चक्रात ना स्वादिष्ठांमध्ये येतो, मग मणिपूरमध्ये येतो, मग अनाहत चक्रात येतो, मग विशुद्ध चक्रात आणि आज्ञा चक्रात, आणि मग तो जातो अनंतामध्ये विलीन. मग ती रेकी आपल्याला रिलेशनशिप करता देता येते, सक्सेस मिळावा म्हणून देता येते. इंटरव्ह्यूला जायचंय तरी तुम्ही तुमची रेकी प्रोग्राम करू शकता. वारा जसा डोळ्याला दिसत नाही, तो आपल्याला एखादी खिडकी उघडली तर छान एक थंडगार झुळूक येते, गरम वारा येतं, देन यू से वाव इट्स अ कूल ब्रीज. म्हणजे तो अनुभव घेतल्यावर तुम्हाला कळतं की तो वारा आहे असा दाखवतायत. तसंच इलेक्ट्रिसिटी डोळ्याला दिसत नाही. वेन वी यूज द गॅजेट्स, तुम्ही टीव्ही, मिक्सर आणि हे लावता ट्यूब, तेव्हा कळतं की इलेक्ट्रिसिटी आहे, ती नुसती डोळ्याला दिसत नाही. तसंच दिस इज द सायन्स ऑफ एनर्जी. तर एंजल्स आर देअर. आणि द फर्स्ट टाइम मी तो आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स नुसतं ऐकलं होतं, असं काहीतरी असतं, पण तो अनुभव मला परमेश्वराने तेव्हा दिला. मी बाहेर दिसले, मला आउट ऑफ बॉडी, मी उभी आहे आणि मी माझ्या बॉडीकडे बघते त्या आर्चच्या खाली, आणि मला एक असा बलदंड माणूस दिसला. तो दिसला आणि एक निळं हूड घातलेलं इंडिगो कलरचं, आणि मी म्हणते मनात, बापरे इथे कोणी येऊन उभं राहिलं म्हटलं, आणि तिकडनं मला आवाज ऐकला की डोंट वरी, आय एम आर्कॅंजल मायकल टू प्रोटेक्ट यू ऑलवेज. मावशी, आतापर्यंत आपण म्हणतोय की रेकी आम्ही दिली किंवा अशी दिली जाते वगैरे वगैरे, पण नक्की रेकी देणं म्हणजे काय? आणि त्याच्यानंतर तुम्ही मगाशी म्हणलात तसं लेवल 1 असेल, लेवल 2, लेवल 3. सो हे प्लीज एक प्रोसेस आम्हाला समजून सांगा. हो, जरूर. आणि ती समजून घेणं महत्वाचं आहे. रेकी देणं म्हणजे बेसिकली तुम्ही जेव्हा शिकता, रेकीचा क्लास केल्याशिवाय तुम्हाला काहीच करतात, कारण दीक्षा सगळ्यात महत्वाची. आपल्या बॉडीमधली 7 चक्र आपण ऍक्टिव्हेट करतो, स्टेप बाय स्टेप करतो. क्राऊन चक्र, थर्ड आय चक्र, थ्रोट आणि हार्ट ही पहिल्या ह्याच्यात केली जातात, मग सोलार आणि हारा दुसऱ्या ह्याच्यात, आणि तिसरं मूलाधार. तर त्या म्हणून त्या 3 स्टेप्स आहेत. पण एका दिवशी 3 स्टेप करण्यापेक्षा थोडा वेळ देणार, कारण पहिल्या लेवलमध्ये आम्ही सांगतो की 21 दिवस स्वतःवर रेकी घ्यायची, आणि तो एक सुंदर अनुभव असतो. आणि आपल्या बॉडीला पण आपल्याला क्लेन्झिंग करायला, रेकीमधनं काय होतं तर शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्या लेवलवर क्लेन्झिंग होतं. माझ्याकडे अनेक पुरुषांनी मला विचारलंय की क्लास केल्यानंतर आम्हाला 4-5व्या दिवशीपासून किंवा दुसऱ्या दिवशीपासून डोळ्यातनं गळाला पाणी काय येतं, हाही अनुभव आहे. तर त्यांना सांगितलं की हे सप्रेस इमोशन्स आहेत ना. बरेच वेळा बायका पटकन रडून मोकळ्या होतात, पण पुरुष पटकन रडत नाहीत, आणि मग ते सप्रेस केलेलं सगळं ते बाहेर येतं, आणि तो त्याला वेळ द्यायला पाहिजे. आपलं क्लटर गोळा करतो आपण, ते झालंच, आणि नुसतं मग पोटामध्ये राग, द्वेष, मत्सर, चिंता, काळजी, उद्वेग, अनेक गोष्टी आपण सप्रेस करतो किंवा ठेवतो, आणि मग त्या सगळ्यांना वेळ द्यायला पाहिजे निघायला. प्लस आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स तयार होतात, औषधं घेतो, पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, त्या सगळ्यामुळे आपण टॉक्सिन्स पण बाहेरच्या सगळ्या ह्याच्यातनं जातात. तर त्याचं पण क्लिन्झिंग करण्याचं काम त्या 21 दिवसात होतं, आणि म्हणून तो 21 दिवसाचा अनुभव खूप महत्वाचा असतो. आणि त्यावेळी आपल्याला कळतं की 21 दिवसात आपल्या शरीरात काय मानसिक, शारीरिक, भावनिक लेवलवर बदल होत आहेत, आणि मग दुसऱ्या लेवलला जाऊ शकतो, असा तो आहे. मग दुसऱ्या लेवलमध्ये दुसऱ्या लेवलमध्ये मग 21 दिवसांनी लोक येतात, तेव्हा दुसऱ्या लेवलमध्ये त्यांना, मी तुला मगाशी तुम्हाला म्हटलं ना सगळ्यांना की आकाशात त्यांना चिन्ह मंत्र दिसली, ही सगळी चिन्ह मंत्र खूप महत्वाची होती. आपल्याकडे चिन्ह म्हणजे सिंबल आणि मंत्रांना खूप महत्व होतं. तर तशी ती सिंबल मंत्र त्यांना जी मिळाली, ती चिन्ह मंत्र तुम्हाला 2nd डिग्रीमध्ये शिकवता येतात, की ज्या योगे तुम्ही डिस्टन्स हिलिंग पण करू शकता. मी इथे बसून अमेरिकेत रेकी पाठवते, मग सगळ्यांना वाटतं की अरे बापरे इथे बसून पाठवता म्हणजे काहीतरी जादू आहे असं वाटतं, पण ती जादू नाहीये. आपल्याकडे जसं आजी आजोबा पूर्वी किंवा आपले पूर्वज मराठले थोर माणसाची की सोम कुठेही जगाच्या पाठीवर असलास तरी माझी प्रार्थना तुझ्याजवळ आहे, माझा आशीर्वाद तुझ्याकडे. एक्झॅक्टली त्या वेळेनेच शिकवतो आम्ही तुम्हाला की व्हिज्युअलाइज करायचं, आणि त्यावर ते चिन्ह मंत्र काढून तुम्ही कनेक्ट होता. त्यामध्ये 2nd डिग्रीमध्ये, 3rd लेवलमध्ये खूप पॉवरफुल सिंबल, काही सिंबल असे आहेत की ते तुम्हाला ब्रिज सारखं जोडता येतं त्या व्यक्तीशी, एक पाठवणारा, एक घेणारा. त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणलं की ते चिन्ह कळलं की तुम्ही कनेक्ट होता. कुठली गोष्ट होताना तुम्ही बघता एखादी तर तुम्ही कनेक्ट
सगळ्यांचीच नाही होत, काहीशी कनेक्ट होता. पण ते तिथे ब्रिज तयार होतो ना आपल्या, ओके नाही, हार्ट टू हार्ट जसं म्हणतो तसं. तर तिथे पहिला कनेक्शन जोडलं होतं. आणि मग काही चिन्ह अशी आहेत की जे आपली शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्या लेवलवरची ऊर्जा आपली वाढवतात, पॉवर वाढवतात, म्हणून त्याला पॉवर सिम्बॉल म्हणतात. काही चिन्ह अशी आहेत की जे आपल्याला प्रोटेक्ट करतात, सुरक्षा कवच म्हणून पण आहे. कधीही बाहेर गेलात तर ते चिन्ह काढलं तर तुम्ही यू आर प्रोटेक्टेड डिवाइनली. तर तसं ते सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये मास्टर सिम्बॉल मिळतं, मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट केलं जातं. सगळी चक्र आपली त्या 2 किंवा 3 लेवलमध्ये ते पूर्ण होतं. आणि मग आपण ती रेकी देणं म्हणजे इथे बसून प्रार्थना करणं, ती पॉवरफुली आपण देऊ शकतो. मग ती रेकी आपल्याला रिलेशनशिप देता येते, सक्सेस मिळावं म्हणून देता येते. इंटरव्ह्यूला जायचंय तरी तुम्ही तुमची रेकी प्रोग्राम करू शकता. की म्हणजे नुसतं कॉम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग नाही, इथे पण प्रोग्रामिंग करता येतं. आणि ते कसं करायचं ते टेक्निक शिकवलं होतं. खूप लोकांना चांगले अनुभव आहेत की आम्ही रेकी प्रोग्राम केली आणि आम्हाला बरोबर त्यावेळेला रेकी मिळाली. आता मला हजारो लोक सांगतात की मावशी आज आमचा विजा तिकडे उभा येतो आम्ही, आणि तो विजा मिळतो. कारण त्यांचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असतो की आपल्याला मिळणार. मी त्यांना सांगते की तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह राहा. पुढच्या 10 माणसांचे रिजेक्ट झाले तुमचा होईल असं नाही. यू बी पॉझिटिव्ह, आय विल कीप सेंडिंग. म्हणजे मी तुम्हाला प्रे करेन रेकीच्या माध्यमातून, आणि मग ती थिंग वर्क्स आउट. त्यामुळे तो 3 लेवल आहेत. आणि त्या 3ही लेवल शिकणं का जरुरीचं आहे? नुसतं एका लेवलवर का राहून उपयोग नाही. आपल्याला सेल्फ फिलिंग येईल पण मग स्वार्थी झालं. मग इतरांकरता आपले आई वडील कुठे लांब असतात, मुलं अमेरिकेत आहेत आणि कुठे आहेत, तर तुम्हाला त्यांच्याकरता पण प्रार्थना करता येते. म्हणून तो 3ही लेवल जरूर. मी त्याच्याकरता एक उत्तम उदाहरण देते की टेकडीवर एखादं देऊळ आहे, तुम्हाला जे देवळापर्यंत पोहोचायचंय, आपण थोडं जातो, पायऱ्यावर थांबतो आणि मग परत पुढे जातो. आणि मग गाभाऱ्यातली शांतता काय असते? वेगळी असते, ओके. ती गाभाऱ्यातली शांतता जी आहे ती इनर पीस आपल्याला मिळवायची असेल तर या 7ही चक्र ऍक्टिव्हेट होणं आणि आपल्याला संपूर्ण ते बॅलन्स होतो. आणि सगळी चक्र ऍक्टिव्हेट झाल्यावर मास्टर सिम्बॉल पासून सिम्बॉल मिळतात आणि यू बिकम ग्राउंडेड. मदरशी कनेक्ट होतो, धरणी मातेशी कनेक्ट होतो मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट झाल्यावर. आणि हे आपलं तर पहिल्यांदा ऍक्टिव्हेट केलंय, सोर्सशी आपण ऍक्टिव्हेट असतोच. असा तो 3ही लेवल शिकणं जास्त जरुरीचं असतं. मग कधी कधी तुम्ही ठीक आहे, एखादा आता बरेच वयस्कर आहेत, ते म्हणतात की आजोबा म्हणतात की मला आता कोणाला कुठे मी जाणार आहे रेकी द्यायला, माझ्या पुरतं शिकायचं. मग त्यांना सांगतो ठीक आहे, सेल्फ हिलिंग करा आपलं. आणि मी अनेक वृद्धाश्रमातनं जाऊन काम केलं. आता सुरुवात करते प्रोजेक्ट. आत्ताच नुकतं हडपसर इथे आता श्री अपार्टमेंट्स म्हणून आहेत, म्हणजे वृद्धाश्रम नाही म्हणत, त्यांचे अपार्टमेंट्स आहेत, त्यांचं ओल्ड होम आहे, म्हणजे प्रत्येकाची घरं आहेत आपली. तर तिथे मी लोकांना शिकवलंय. खूप वेगळा अनुभव आलाय लोकांना. आणि 3ही लेवलची वाट बघत त्यांनी 3ही लेवल केले, म्हणजे ते शेवटपर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे. तसं केलं तर आपल्याला. आणि काय असतं, छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आपण गमवून बसतो, काहीतरी डोक्यात असतं. आणि माणसाची वृत्ती असेल की सगळं धरून ठेवायचं. असं का घडलं, माझा मुलगा का अमेरिकेत गेला, मला इकडे सोडून. पण त्यापेक्षा असा विचार करा की त्याला त्याचं आयुष्य आहे, त्याला पुढे हे करता येईल. आपली सोय सगळी केली, आपण सगळेजण आनंदात राहू. हा ऍटिट्यूड लोकांचा बदलला रेकीमधला, हा त्यांनी मला शेअर केलाय. इतका सुंदर अनुभव येतो. तर म्हणून त्या 3 लेवल आपण मुद्दाम म्हणते की करा. आणि मला तर लेवल 1 मध्ये केलेल्यांना इतके प्रचंड अनुभवले की ते सेकंड डिग्री आणि थर्ड लेवलची अगदी चातकासारखी वाट बघतात, कधी आम्हाला मावशी करू. एखादा 2 दिवस माझ्याकडनं उशीर झाला तरी विचारतात की आम्हाला करायचंय. अच्छा, आता तुम्ही चक्रास बद्दल सांगितलं. सो नेमकं रेकी आणि चक्राचं कनेक्शन काय? 7 चक्रांशी ती कशी कनेक्टेड असते? सो हे थोडं आम्हाला सांगते. आपल्या बॉडीमध्ये जे चक्र आहेत त्याला आयुर्वेदात चक्र म्हटलंय. दे आर नॉट मुव्हिंग चक्र असते, काही फिरणारी चक्र नाहीत आपल्या बॉडीमध्ये. पण हे एनर्जी सेंटर्स म्हणतो, किंवा मेडिकल लँग्वेज प्लेक्सेस पण म्हणतात. तर हे सगळे प्लेक्सेस आहेत आपल्या बॉडीमध्ये, ऊर्जा घेण्याची सेंटर आहेत ही. त्यामध्ये क्राऊन चक्र जे आहे ते त्याचं प्रत्येक चक्राला काम दिलेलं आहे. क्राऊन चक्र मध्यभागी लहान मुलांचे टाळू भरतो ना आपण, एक्झॅक्टली तो पॉईंट त्याचं फेसिंग वरच्या बाजूला असतं. आणि त्याचं काम काय, ब्रह्मांडातली कॉस्मिक एनर्जी घेणं. इट्स लाईक अ अँटिना सारखं ते आपल्याला ऊर्जा मिळत असते. त्यामुळे क्राऊन चक्र कनेक्टेड. आणि म्हणतो अँटिना ओपन केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत. बाकी मेडिटेशन मध्ये रूट पासून पुढे जातात, पण इथे रेकीमध्ये मात्र अँटिना ओपन केल्याशिवाय, तुमचं रिसिव्हिंग सेंटर ऍक्टिव्हेट केल्याशिवाय तुम्ही पुढे मिळत नाही. तर ते क्राऊन चक्र झालं, त्याच्याशी कनेक्टेड आहे कॉस्मिक एनर्जी घेण्याकरता. नंतर थर्ड चक्र इज अ विजडम सेंटर, मेमरी सेंटर. आपल्याला सगळ्यांना मेमरी देवाने दिली आहे ना, आणि स्मरण आणि विस्मरण दोन्ही दिले.
विस्मरण दिलं नसतं तर केव्हा झालं असतं, सगळ्या गोष्टी आठवतच राहिलं असतं. तर कुठेतरी काही गोष्टी काळ हे औषध असतं, कालांतराने पण विसरू पण शकतो. तर ते थर्ड चक्र म्हणजे विजडम सेंटर, मेमरी सेंटर. म्हणून आपल्याला नॉर्मल तुम्ही नाही रेकी शिकलात तरी तुमच्या प्रत्येकाच्या हातात देवाने दिलंच आहे जन्माला घातलं. त्यामुळे दाढ दुखायला लागली की दाढेवर जातो, घसा दुखायला लागला की घशावर जातो, लहान मुलाचं पोटात दुखायला लागलं लगेच पोटावर हात जातो. घरातली वृद्ध माणसं बघितलं तर कधी बसल्या बसल्या गुडघे दुखतात तर ते असं करत असतात. हे अननोईंगली करतो, जाणीवपूर्वक नाही. तर ती चक्र ऍक्टिव्हेट केल्यावर जाणीवपूर्वक तुमच्या हातात दिली आणि मग हात ठेवले तर गुडघे दुखायचं थांबतात. ओके. तर त्यामुळे इथे कुठेतरी आपली मेमरी सेंटर आहे, स्मरणशक्ती. म्हणून एखादी गोष्ट आठवली नाही की आपला हात पटकन पुढे जातो, इथे जातो, काय बरं म्हणतो आणि आठवतं. शाळा कॉलेजमधले दिवस आठव. सो आपण सगळेजण लिहिता लिहिता काही आठवलं नाही की आपला हात बेंचवर अशी बसतात. तर हात कुठे जातो, इथे. तर आज्ञाचक्राकडनं आज्ञा मिळते, दॅट इज कॉल्ड आज्ञाचक्र. आणि ते ब्रेनशी कनेक्टेड आहे. मग तिथे हात ठेवल्यानंतर परत आठवायला लागतं आणि लिहायला लागतं. तर हे आज्ञाचक्राचं कनेक्शन आहे. इथे स्वतःला थ्रोट चक्र हे सेल्फ एक्सप्रेशन, स्वतःला व्यक्त करणं जरुरीच आहे आयुष्यात. खूप वेळा वाटतं बोलावंसं बोलत नाही. मित्रांमध्ये असं गप्पा मारत असाल तर एखाद्या विषयावर चर्चा झाली असल्यास एखाद्या दिवशी आपण गप्प बसतो, घरी गेल्यावर म्हणतो बापरे मला इतकं बोलावं असं वाटतं पण जमाव मी नाही बोल. सो कुठेतरी ते शब्द आपले इथेच राहतात आणि ते कनेक्शन आहे. आणि म्हणून सेल्फ एक्सप्रेशन तेवढं महत्वाचं आहे. थ्रोट चक्र, म्हणून इंट्रोवर्ट लोक कमी बोलतात, त्यांचं थ्रोट चक्र नेहमी ब्लॉक असतं. तर ते ऍक्टिव्हेट केलं की ते छानपैकी एक्सप्रेस करायला लागतात. हार्ट चक्र, हार्ट जरी डावीकडे असलं चक्र मध्यावर आहेत. हार्ट चक्र इज अ सेल, आपण सेंटर ऑफ लव्ह अँड कंपॅशन म्हणतो. प्रेम, माया, करुणा, वात्सल्य कुठून येतं, इथून येतं. त्यामुळे ते कुठेतरी. आणि आईचं हृदय म्हणजे आईचं रसायनच वेगळं आहे. आणि आईसारखे दुसरे दैवत जगतावर नाही म्हटलं तर त्यामुळे ते आईसारखं प्रेम. म्हणजे मग माझ्याकडे आलेले पुरुष म्हणाले म्हणजे काय आमचं पण असतं, पण असतं वडिलांचंही असतं, पण आईच्या प्रेमाला तोड नाही. ज्ञानेश्वर माऊलींसारखं या हृदयाचे त्या हृदयी घातले तसं येते. हार्ट टू हार्ट, सोल टू सोल कनेक्शन. तर इथे प्रेम, माया, वात्सल्य करणं. नंतर नाभी जो आहे ना तो शरीराचा मध्य आहे आपला. तशी देवाने रचना केली आहे. कपाळावर लिहिलेलं असतं ना, आपण म्हणतो विधिलिखित तिथे लिहिलंय. ते का लिहिलंय हे ज्ञानेश्वरी जेव्हा मी 11 वर्ष शिकले तेव्हा मला कळलं. कपाळावर लिहिलेलं असतं ते आपल्याला वाचता येऊ नये. आपण कपाळावरचं वाचू शकतो का? नाही. म्हणून इथे लिहिलेलं आहे. ते कुठेतरी त्याचं एक बाईने आमच्या उदाहरण दिलं होतं. तर तसं नाभी हा शरीराचा मध्य आहे. आणि पोटाचा भाग, नाभीच्या वरचा भाग म्हणजे मणिपूर चक्र म्हटले, आणि सोलर प्लेक्सस किंवा मणिपूर चक्र. मणिपूर चक्रामध्ये आपण राग, द्वेष, लोभ, आसक्ती हे षड्रिपू म्हणतो. लोभ, मोह, माया, मदत हे सगळे आपण इथे साठवून ठेवतो. आणि म्हणूनच ते साठले की मग कुठेतरी ऍसिडिटी, अल्सर वगैरे तयार होतो. तर हे जरुरीच आहेत आपल्याला अल्प प्रमाणात, पण त्याच्यावर कंट्रोल करणं महत्वाचं आहे. आपला कंट्रोल नाही राहत आणि डागाच्या भरात आपण काहीतरी बोलून जातो आणि नंतर वाटतं अरे मी उगीच बोललो. सो वर्ड्स आर लाईक वेपन, म्हणून ते जपून वापरायचे असतात. शब्द शस्त्रासारखे असतात. तर इथे आपला राग शांत व्हायला लागतो. रेकीचा फायदा काय, तर मणिपूर चक्रामध्ये जे साठवलंय सगळा राग, कारण माणसाचा सगळा होल्डबॅक आहे ना, धरून ठेवले 10 वर्षापूर्वी असं का घडलं, त्याचाच राग धरून बसलोय. तर ते मणिपूर चक्र राग, द्वेष या भावनांशी जोडलेलं आहे. मग त्याच्या खालचा भाग ओटीपोटाचा म्हणजे स्वादिष्ठान चक्र. स्वादिष्ठान चक्र हे शांततेचं केंद्र आहे, पण आपण मात्र सगळ्यांनी अशांतता साठवली. मग त्यामध्ये चिंता, काळजी, उद्वेग, डिप्रेशन या ज्या भावना आहेत या बॅलन्स करणं रेकीमुळे साध्य होतं. आणि त्या जरुरीच आहे, कारण आपण वर्तमान काळात कोणी जगतच नाही. बघ 10 मिनिटं बसलं तरी भूतकाळात आठवतं. 10 वर्षापूर्वी काय झालं, 10 महिन्यापूर्वी, 10 दिवसापूर्वी. कित्येक लोक अजूनही दुःखांना कवटाळून बसली आहेत. अरे जे होणार आहे ना चुके होईल त्या ब्रह्मांड, जे होणार आहे ते होणारच आहे. रेकीमुळे काही डेस्टिनी नाही टाळू शकत आपण, पण भूतकाळातल्या आठवणी, चांगल्या आठवणी काढा आणि प्रसन्न व्हा मनाने. दुःखद आठवणी काढून दुःखांनाच कवटाळून बसतात, म्हणून रेकीमधनं ते आपोआप सुटायला लागतं. तर त्यामुळे भूतकाळाचं नाही, खांद्यावर ओझं घ्यायचं आणि उद्याची चिंता करायची. परत उद्या माझं कसं होईल, मुलांचं कसं होईल, याचं कसं होईल. ते म्हटलं ना की उद्याचं तर काही टाळू शकत नाही. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. तर ते उद्याची चिंता ही नेहमी मी म्हणते की परमेश्वर चरणी, गुरुचरणी अर्पण. त्यामुळे तेच. आणि म्हणून असेल माझा हरीचं देईल काटल्यावर म्हणून कोणी घरी जेवण पण द्रौपदीची थाळी मिळणार नाही किंवा काम न करता काही आपल्याला पगार मिळणार नाही. आपल्याला कष्ट करतो तर वर्तमान काळात. आणि ह्यावेळी आपण भूतकाळ आणि भविष्यामध्ये वर्तमान काळात जगतच नाही. आज मी किती छान काम करतोय, आज मी किती छान लोकांना स्वतः हसवणी जग हसावं. घरातली एक व्यक्ती हसत असेल, दुःखी असेल तर सगळे येऊन पडतात.
सगळंच घरात दुःख वातावरण होतं. तर कुठेतरी आपल्याला वर्तमान काळात जगायला शिकायचं. आणि रेकी आपल्याला वर्तमान काळात इमिजिएटली आपण वर्तमान काळात येतो. भूतकाळातल्या कुठल्या तरी जुन्या आठवणी आपोआप निघून जातात, निगेटिव्ह माणसं निघून जातात आपल्या आयुष्यातनं. हाही एक त्याचा फायदा आहे. आणि भविष्याची चिंतामुक्त जीवन जगता येतं. फिअरलेस लाईफ मी 30 वर्ष जगतीये, अनेक वर्ष याच्यात आल्यापासून एक वेगळं ट्रान्सफॉर्मेशन आहे आयुष्याचं. अदरवाईज मी पहिल्यांदा प्रचंड वरी टाईप मदर होते आम्ही, पण आता नाही मुलांची कधी काळजी होत. आम्ही एकमेकांना सगळे रेकी पाठवतो, तर ती डिस्टन्स हिलिंग प्रमाणे. आणि शेवटचं चक्र आहे मूलाधार. मूल आधार चक्र म्हणजे गणपतीचं अधिष्ठान आहे त्या चक्रावर. आणि मूलाधार चक्र म्हणजे आपलं बॉडी सिलेंडर सारखं असतं. हात हृदयातनं आलेत, पाय मूलाधार चक्रातनं आलेले आहेत, ते जमिनीशी जोडलेत, म्हणून आपण मदर्स अर्थशी कनेक्टेड होत. तर मूलाधार चक्र हे सगळ्यात महत्वाचं, कारण असं शास्त्रामध्ये म्हटलंय की आपल्या प्रत्येकाचा प्राण हा मूलाधार चक्रात असतो. जेव्हा त्या व्यक्तीचा जेव्हा येणार तेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा श्वास किती जाणार येणारे लिहूनच आलेला असतो. कोणालाही माहिती नसतं केव्हा येणार आणि केव्हा जाणार. तर तो जेव्हा शेवटचा श्वास जातो तो आपल्या मूलाधार चक्रातनं स्वादिष्ठांमध्ये येतो, मग मणिपूरमध्ये येतो, मग अनाहत चक्रात येतो, मग विशुद्ध चक्रात आणि आज्ञा चक्रात, आणि मग तो जातो अनंतामध्ये विलीन जे म्हणतो ते तसं आहे. तर अशी ही 7 चक्र भावनांशी निगडीत असतात. आणि मग रेकी शिकवताना आम्ही जेव्हा तुम्हाला सगळी सेल्फ हिलिंगला अजून 27 पॉईंट असतात आपले, तर तिथे परत भावभावना असतात. तर त्या तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जातं की कशी ही सगळी इमोशन्सशी कनेक्टेड आहेत आणि का हिलिंग करायचं, कुठले पॉइंट्स. आणि ते आपण डोळ्यापासून सुरू करतो, कारण डोळे हे जग बघायच्या खिडक्या आहेत, हो की नाही. डोळे आहेत तर सगळं विश्व दिसतंय आपल्याला, पण डोळ्यापासून सुरू करतो त्याचं कारण तेच, प्रेशर पण डोळ्यावर येतं सगळ्याचं, म्हणून डोळे असतं. मग इथे असतं, इथे आपण डायरेक्ट हात ठेवत नाही कारण ते गुरुचं अधिष्ठान आहे, म्हणून गुरु ओनली कॅन टच अवर क्राउन चक्र, म्हणून तो साईडला आम्ही हात ठेवतो. मग कान आहेत, कानाचं काम काय, सगळं आता तर साऊंड पोल्युशन इतकं हॉर्न वाजत असतात की जरा आम्ही रिक्षेतनं गेलो तर असं वाटतं बापरे घरी गेल्यावर डोकं खरोखरीच असं ते सगळे हॉर्नच ऐकू येत असतात. तर त्यामुळे कुठेतरी साऊंड पोल्युशन पण खूप वाढलंय आपल्याकडे. तर त्यामुळे ते आहे. नंतर मग कान, नंतर मग कपाळ आहे, म्हणजे परत स्मरणशक्ती कायम राहिली पाहिजे ना. आणि आपल्याकडे इतक्या लोकांना त्याचा फायदा झालाय की डिमेन्शिया आणि हे इतकं वाढलंय अल्झायमर, त्यामध्ये पण लोकांच्या ह्याच्यात खूप फरक पडलेला आहे. तर ते आहे. नंतर मग बॅक ऑफ द हेडला आपण सगळं इथे त्रास होतो जेव्हा तुम्हाला दुखायला लागते मान वगैरे, तर ते इथे सगळ्या मेमरीज पास्ट आणि प्रेझेंट मेमरीचं पण हिलिंग होणं जरुरीचं असतं. तो आहे. नंतर थ्रोट चक्राला सेल्फ एक्सप्रेशन जास्त छान एक्सप्रेस करायला लागतात. म्हणजे इंट्रोवर्ट असेल तरी ते गडागडा बोलायला लागतात, योग्य ते पॉझिटिव्ह थिंकिंग होतं. तसं बाकीचे पॉईंट आपण घेतो. शोल्डर आहे, शोल्डर इज अ रिस्पॉन्सिबिलिटी एरिया, खांद्यावर संसाराचं ओझं. म्हणून जेंट्स ऑलवेज हॅव द, पुरुषांना नेहमी अप्पर बॉडीचे प्रॉब्लेम होतात, कारण प्रत्येक शारीरिक व्याधी मनाशी निगडीत आहे. मन शांत तर शरीर शांत, मन चंगा तो कठोती में गंगा, तसं आहे. त्यामुळे मनाने आपण दुबळे झालो की शरीर दुबळं व्हायला लागतं. पहिलं मनाने स्ट्रॉंग करते रेकी आपल्याला, आणि मग शरीरावर ते मॅनिफेस्टच होत नाही, आणि म्हणून ते जरुरीचं आहे. आणि रेकीमधनं मन खूप प्रसन्न व्हायला लागतं. एक वेगळी ऑरा आपल्याला लक्षात येते. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे साधन, ते सगळ्या सिद्धी आपल्याला प्राप्त व्हायला लागतात मनाने, आणि मग शरीरावर काही येत नाही. तर त्यामुळे असे सगळे खांदे म्हणा, लंग्स म्हणा, प्रत्येकाचं एक एक काम आहे ना लंग्सची कपॅसिटी वाढवायला. प्राणायाम का करा, कारण तुमची लंग्सची कपॅसिटी वाढवायची ना. आपण वरवर श्वास घेतो, 10% सुद्धा श्वास घेत नाही, आणि वरवरच सगळं चालू असतं. श्वास कधी घेतो कधी सोडतो कळत नाही, गेल्यावर कळतं फक्त की श्वास गेला, संपला. तर त्यामुळे कुठेतरी या सगळ्याचा आपल्याला आपल्या श्वसन क्रियेला, प्रत्येक शरीरातल्या भागाला ती ऊर्जा मिळते. मग गुडघ्यामध्ये सगळ्या प्रकारची भीती असते. वी स्टोर ऑल सॉर्ट्स ऑफ फिअर इन अवर नीज. म्हणून लेडीज ऑलवेज हॅव लोअर बॉडी प्रॉब्लेम, त्यामध्ये गायनिक प्रॉब्लेम असतात. गुडघ्यांचे ऑपरेशन तुम्ही बघा, 99% बायकांचे ऑपरेशन होतात. नीज अर्थात बायकांना जास्त होतो, कारण वरवर जरी जाशीची राणी दाखवत असल्या तरी आतून कुठेतरी इन्सिक्युअर फिलिंग असतंच प्रत्येक बाईला कुठल्या तरी याचं. तर त्यामुळे ते गुडघ्याचं. पायामध्ये काफ मसलमध्ये, पोटऱ्यांमध्ये गोळा येणं, क्रॅम्प येणं, हे सुद्धा बायकांमध्ये जास्त असतं. टाचा दुखणं, तर हे सगळे लोअर बॉडीचे प्रॉब्लेम बायकांना. पुरुषांना नेहमी अप्पर बॉडीचे प्रॉब्लेम, कारण संसाराचं ओझं, त्याचं प्रेशर आलं तर हार्ट अटॅक. आणि म्हणून ते सगळे भावनांशी कसे निगडीत आहेत, त्यामुळे महत्वाचं आहे. आणि आपल्या शरीराचा, आणि बॉडी हे ब्युटिफुल गिफ्ट आहे, आपल्याला देवाने दिलेली एक सुंदर देणगी आहे. फक्त काय झालंय, आपल्याला ते
फ्री मिळालंय ना, त्यामुळे त्याची व्हॅल्यू नाही. आपल्याला लक्षातच नाही की आपण आपल्या मनापासून स्वतः प्रेम करा. कधी स्वतःला तुम्ही 100 लोकांना हक कराल, पण आपल्याला स्वतःला कधी हक करताय का? आरशात 2 मिनिटं स्वतःकडे बघून प्रेमाने, अरे माझे डोळे किती छान आहेत, माझा स्माईल किती छान आहे, स्वतःला अप्रिशिएट करा ना. सो प्रेजच करत नाही. त्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या भावना आपल्या इतक्या सुंदर आणि खूप पॉझिटिव्ह लेवलवर विचार करतो, पॉझिटिव्ह विचार लोकांना देऊ शकतो, आणि ते जरुरी आहे. आज समाजामध्ये इतके ताण आहेत, ते सगळे दूर करणं. आणि म्हणूनच माझं ते स्वप्न आहे की मी 2.5 लाख लोकांपर्यंत पोहोचले. फार कमी आहे, मला 2.5 कोटी लोकांपर्यंत पोहोचायचंय. आणि हे नक्की एक दिवस माझं स्वप्न पुरवेल. परमेश्वर आहे माझ्या मागे, माझे गुरु आहेत माझ्या मागे. श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंगचा मी कोर्स केलाय. सो त्यांचे ब्लेसिंग माझ्या पैसे आहेतच, माझ्या रेकीच्या गुरूंचे पैसे हे आहेत. तर नेहमी त्या सगळ्यांना स्मरण करून मी काम करते. आणि त्यामुळे त्यांची शक्ती आणि हे आहे, आणि माझं डिवोशन मी पेशन करते. मी कोणाला हे बरं करते असं म्हणत नाही, ती शक्ती माझ्या माध्यमातून बरं, आय एम इन्स्ट्रुमेंट. पण खूप आनंद होतो जेव्हा सगळ्यांच्या, आज मी 2.5 लाख लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना इतकं छान वाटतं, तो माझा खरा दागिना आहे. ऍब्सोल्युटली. आणि ते लोक मला शेअर करतात. आज व्हॉट्सअप हे मला वरदान का वाटतं, कारण मी त्यांच्याशी पटकन व्हिडिओवरनं पटकन कॅनडात जाऊ शकते, अमेरिकेत बोलू शकते, कुठल्याही शहरात आणि सिटीमध्ये, कंट्रीमध्ये मी बोलू शकते. आणि म्हणून ते इतकं क्लोज आहे आणि वी आर सो कनेक्टेड. आज मी हाका मारली तर 2.5 लाख लोक माझ्याशी 2 मिनिटात नाही, त्यांना जो लागणारा वेळ असेल पण माझ्याकरता तयार असतात. आणि ते सगळे कनेक्टेड आहेत. कितीतरी मुलं माझ्याकडे खूप यंग एजमध्ये शिकून गेले आहेत, आणि 5-5 वर्षांनी त्यांचा सेटल झाल्यावर, तिकडे गेल्यावर फोन येतो, तेव्हा लँडलाईनचे शोधत असतात, आता मोबाईल शोधून काढतात. आणि मग म्हणतात मावशी कशी आहे, तर मी म्हणते अरे सौमित्रा तू कसा आहेस, आधी किती वर्षांत. तो म्हटलं मी अजून नाव पण नाही सांगितलं तुला एकदम माझं नाव आवाजावर, पण आवाजावरनं मी ओळखतेस, जसं तुझा आवाज इतकं छान आहे. मला सोहमचं खूप कौतुक वाटतं त्या या यंग एजमध्ये त्यांनी इतकं छान काम हातात घेतलंय की अशा या सगळ्या मोडॅलिटीज मधनं तो स्वतः सगळं परिश्रम करून सगळ्यांना घेऊन तो ते तुमच्यापर्यंत, आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. हे खूप मोठं. आणि हे सच हंबल, हे सो काइंड अँड लव्हिंग, आणि इतका सॉफ्ट स्पोकन. खरंच म्हणजे आय रिअली अप्रिशिएट. आणि ते कुठेही एक्झॅगरेशन नाही, जे आहेस तसाच मी तुला सांगते की इतकं छान प्रामाणिक आहेस आणि इतकं छानपणे ते करतोयस. तर तुला भरपूर उदंड काम, तुझ्या कामामध्ये यश मिळू दे, आणि यू विल डू बेस्ट इन युअर लाईफ. पुढे जाणार. आणि आपण एकत्रच, जसं तुम्हाला 2.5 कोटी लोकांपर्यंत तसं तुलाही मिळू दे. एक्झॅक्टली, अगदी बरोबर आहे. येस. मुव्हिंग अहेड, मला म्हणजे मी जेवढा रिसर्च केला रेकीच्या बाबतीत, तर त्यामध्ये कंटिन्युअसली उल्लेख येत होता की वॉटर थेरपी. हो. सो वॉटर थेरपी म्हणजे काय? मी वॉटर थेरपी वेगळी आहे, पण रेकीमध्ये मी ती ऍड केली आहे माझ्या फाईलमध्ये. वॉटर थेरपी हा खूप उपयोगी पडणारा आहे, कारण दिवसभरात आपण इतकं काय काय करत असतो, पण पाणी प्यायला बरेच लोक खूप कमी पाणी पितात. एक ठराविक 3-4 लिटर पाणी पोटात गेलंच पाहिजे. तर नाही प्यायलात तर तुम्हाला इतर गोष्टी काय काय व्हायला लागतं, कॉन्स्टिपेशन होतं, पुष्कळ गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, नॉशिया यायला लागतो. तर पाणी पिण्याची जी प्रक्रिया ती पण विशिष्ट पद्धतीने करायची, नुसतं नाही. तर त्यामध्ये मी वॉटर थेरपीमध्ये म्हटलंय, आणि त्यामध्ये लोकांना खूप, डायबिटीसच्या लोकांना फायदा आला आहे, शुगर नॉर्मलला आलेली आहे, किंवा आर्थरायटिसमध्ये खूप फायदा आलेला आहे. तर ती प्रक्रिया अशी आहे की रात्री आपण जेवण झाल्यानंतर, जेवायच्या वेळा सुद्धा लोक आता पाळत नाहीत. सकाळी एकदा ब्रेकफास्ट घेत जा, आणि लंच बरोबर 1 वाजता जे करतो आपलं लंच टाइम, कारण तेव्हा अग्नितत्व प्रखारीच असतं, तेव्हा जेवलेलं अन्न पचतं, आणि म्हणून मग आपल्याला पोटाचे विकार कमी होतात. आणि रात्री संध्याकाळचं जेवण हे नेहमी अर्ली डिनर घेतलं पाहिजे. 8-8:30 नंतर किचन बंद झालं पाहिजे. त्या बाईला बिचारीला 10-11 वाजेपर्यंत लोक जेवत असतात, उशिरा येतात. पण ही एक सवय लावून घेतली तर आपल्याला हेल्दी राहण्याकरता उपयोग होतो. रेकीमुळे असं आहार, वाचन, विहार हे सगळं म्हणजे जरुरीचं असतं. तर हे रात्री जेवण झाल्यानंतर झोपायच्या आधी आठवणीने ब्रश करायचा. उद्यापासून जर मला वॉटर थेरपी करायचं, आळस न करता, तर ब्रश का करून टाकायचं, तर माउथ विल बी क्लीन. आणि मग सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा चूळ न भरता, ब्रश न करता, पहिलं जेवढं जाईल तेवढं पाणी प्यायचं. पण हे साधं पाणी पिण्यापेक्षा थोडं ल्युकवॉर्म केलं ना, आपण किंचित कोमट पाणी म्हणतो ना, तसं केलं तर ते पटापटा प्यायलं जातं, नाही तर जात नाही. थंडीत तर जात, पण उन्हाळ्यात असं म्हणाल की नको आम्हाला गार पाणी फ्रीजमधलं कधीच पिऊ नका, मी तर सगळ्यांना सजेस्ट करते. तर नॉर्मल पाणी पित जा, पण हे थोडंसं कोमट पाणी केलं आणि प्यायलं तर पहिले 3-4 ग्लास झाल्यावर कदाचित पहिला 2 दिवस तुम्हाला असं नॉशियाटी काही वाटतं, मळमळल्यावर, कारण इतकं पाणी प्यायची सवय असते. 1-2 ग्लास वाढवा,
आणि एक 4-5 1 लिटर पाणी तेव्हा प्यायचं असतं. आणि ते 1 लिटर पाणी न ब्रश करता न चूळ भरता पिण्याचं कारण आहे. कारण रात्रभरी आपण रात्र ब्रश केला तेव्हा माउथ इज कम्प्लिटली क्लीन, पण रात्रभराच्या सलायवामध्ये लाळेमध्ये आपल्या एन्झाईम्स असतात जे आपल्या बॉडीला टॉक्सिन बाहेर काढायला उपयोगी पडतात, तेच आपण ब्रश करून थुंकून देतात. म्हणून ते त्याला महत्व आहे की पाणी जर प्यायलात तर त्या पाण्याबरोबर ते टॉक्सिन्स आणि इम्प्युरिटीज असतात त्या निघून जातात आणि मग ते फ्लश आउट झालं की तुमचं क्लेन्झिंग होतं. तुमचं सगळ्या याच्या मुवमेंट कॉन्स्टिपेशन होणार नाही. कॉन्स्टिपेशन हे सुद्धा मी म्हटलं ना की प्रत्येक शारीरिकवादी मनाशी निगडीत आहे. ज्या लोकांचा लाईफमध्ये होल्डबॅक असतो, धरून ठेवायचं असतं, त्यांना नेहमी कॉन्स्टिपेशन असतं, प्रत्येक शारीरिकवादी जशी मनाशी. तर असा हा त्याचा वॉटर थेरपीचा उपयोग होतो आणि खूप चांगले रिझल्ट मिळालेत लोकांनी मला रेकमेंड केलंय की छान तुम्ही हा वॉटर थेरपी तुमच्या ह्याच्यात जरी असली तर कागद मी मला ज्या ज्या मॉडॅलिटीज माहिती असतात त्या मी तेवढं सांगते आणि छोटे छोटे उपाय पण सांगते. जसं अर्थरायटिसचा तुम्ही रेकी शिकलाय, रेकी घेताय तर साईड बाय मी सांगते की अल्टरनेट डे का होईना सॉल्ट वॉटर बाथ घ्या. काय करायचं, अर्धी बाटली पाणी घ्यायचं, पाव बादली अर्धी बादली तुमचं गरम गार जे घेत असेल ते, त्यात 2 कटोऱ्या तरी मीठ टाकायचं, डिझॉल्व्ह करायचं आणि ते पाणी खांद्यावरनं घ्यायचं. ते जॉईंट्स अक्षरशः 8 दिवसात कमी होतात, पेन कमी होते. आणि त्या मिठाने का तर मिठामध्ये निगेटिव्ह एनर्जी अब्सॉर्ब केल्या जातात, बॉडी लाईट होते, पेन निघून जातं. म्हणून आपण वेन वी हॅव अ सी बाथ, आपण समुद्रावर जाऊन आलो की बॉडी खूप जास्त लाईट का वाटते, कारण समुद्राच्या पाण्यात मीठ असतं आणि मग ते छान वाटतं. तर इथे आपल्याला मिठाचा उपयोग तो आणखी चांगला आहे. म्हणून आपल्याकडे दृश्य काढतात लहान मुलांची, मोठ्या माणसांची, तेव्हा सुद्धा मीठ मोहऱ्या घेतो म्हणजे मिठाचा, तर ती मिठामधनं निगेटिव्ह एनर्जी अब्सॉर्ब केली जाते. तर असा हा वॉटर थेरपीचा एक छान उपयोग झालेला आहे लोकांना. बर. त्याच्यानंतर आता बरेच मी पॉडकास्ट बघितले ना, तर त्यामध्ये लोक असं सांगतात जे रेकी करणार आहेत की क्रिस्टल्स पण रेकीमध्ये कधी कधी यूज करतात, म्हणजे इथे क्रिस्टल्स वगैरे ठेवून मग ते रेकी देतात वगैरे. तर हे खरं आहे का आणि याचं काही कनेक्शन आहे? हो, आवडेल मला प्रश्नाचं उत्तर देताना, कारण मी रेकीमध्ये आले ना तेव्हा मी क्रिस्टल हिलिंग खूप पॉवरफुल आहे, पण त्याला जेन्युअन क्रिस्टल पण मिळायला पाहिजे. आता मी त्या काळात केव्हा तरी हैदराबादला गेले होते, माझ्या मुलगी हॉस्टेलला होती तेव्हा, म्हणून तर तिकडे असे ना किलोनी रंगीबेरंगी असे दगड विकत होते असे किलोनी. तर मला क्युरिओसिटी वाटली, उत्सुकता, म्हणून मी त्यांना म्हटलं हे असे दगड कसं. ते म्हणे ते रेकीमध्ये आहे, ते क्रिस्टल बिस्टल असतात, ते असे दगड याच्यावर ठेवले की मग तुम्हाला लगेच बरं वाटतं असं होतं. पण तसं नाही होत. असे कुठलेही दगड रंगीबेरंगी आणून ठेवले आणि लोक बरी झाली तर काय नाही का, तर तसं नाही. क्रिस्टल जेन्युअन क्रिस्टल पण आता मिळतात, ऑथेंटिक त्याचं असतं, कुठूनही असे आपले घेतले आणि असं नाही. त्याला आता गुगलवर तर खूप मिळतं, काही काही क्रिस्टल जे आहेत अमॅथिस्ट आहेत किंवा आणि काही आहेत ते तुमचं हिलिंग करतात, फिजिकल हिलिंग किंवा खूप डिटेलमध्ये मला त्याची एवढी माहिती नाही आहे, पण काही असतात की एन्झायटी, पॅल्पिटेशन अटॅक येतात तेव्हा एक पर्टिक्युलर क्रिस्टल तर ब्लॅक टॉर्मलिन तुम्ही घेतला हातात तर तुमचं ते एन्झायटी वगैरे कमी होते, डिप्रेशन कमी होतं. तर क्रिस्टल हिलिंग आहे, नाही असं नाही. पण काय झालंय आता थोडंसं ना रेकीमध्ये सुद्धा एक मेन रेकी हा शब्द, तर त्याच्यावर इतके रेकीचे प्रकार, रेनबो रेकी, अमकी रेकी, तमकी रेकी, असं सगळं वेगवेगळं आहे. शेवटी तेच आहे, वेगळं काही नाही. पण ते इतकं लोकांनी त्याचं हे केलंय. तर मी नेहमी म्हणते, आणि रेकी ऑनलाईन तर कधीच करू नका. मी उलट सगळ्यांना सांगते, मागच्या पॉडकास्टला पण मी इंग्लिशमध्ये आलं की लोक ऑनलाईन रेकी शिकवतात, हे चुकीचं आहे. डॉक्टर उसुली सांगितलंय तुमची दीक्षा दिली जाते, त्या दीक्षेला महत्व आहे आणि तुमची चक्र ऍक्टिव्हेट करणं द पर्सन शुड बी देअर. म्हणजे तिथे ती व्यक्ती समोर असल्याशिवाय तुम्ही त्यांची चक्रात तुमच्या हातात किल्ल्या दिल्या जातात. त्या 12 वर्ष तप केल्यावर मिळायच्या त्या मिळतात, तर ते तुम्हाला त्यांची चक्र ऍक्टिव्हेट करतात, तेव्हा ती व्यक्ती समोर पाहिजे. बाकीचे कोर्सेस तुम्ही डिस्टन्स हिलिंग मध्ये करू शकता, एंजल हिलिंग किंवा हे, त्याला अट्युनमेंट नसते. ज्याला अट्युनमेंट म्हणजे दीक्षा असते, म्हणून पूर्वीच्या काही गुरुगुरू का जायचे, दीक्षा असायची, मग शिक्षण मिळायचं. तर इथे ते आहे. म्हणून ती ऑनलाईन रेकी मी सगळ्यांना सांगते. आणि खूप लोकांनी गेलेले नंतर मावशी आम्हाला काही अनुभवला नव्हता, सॉरी आम्ही तिकडे गेलो, म्हणजे कुठलं तरी काहीतरी असं. तर म्हणलं ऑनलाईन नका शिकू, इथे आहेत ना शिकवणारे लोक, काही हरकत नाही. ऑथेंटिक मिळतं तुम्हाला तुमचे, बरोबर कुठे ना कुठेतरी परमेश्वर पाठवत असतो. माझ्याकडे कुठून आले ते त्याच्याच कृपेने आले. जसं तुम्ही म्हणालात की योग्य वेळी समय से पहिले कुछ नाही म्हणता, राईट टाइम गंगा. तर तुझी माझी तुला माझ्या सांगते
इंग्लिश पॉडकास्ट झाला, त्याच्या आधी 2 इंग्लिश झाले. आंतरिक इच्छा होती मला माझ्या मातृभाषेत मला मराठीमध्ये मला इंटरव्ह्यू द्यायचा आणि जगाला हे द्यायचं. मी आता पुस्तक लिहिते ते 80% झालंय, तसंच राहिलंय, अजून मागे पडलंय, पण ते येईल एक दिवस, होईल अस्तित्व परत, म्हणजे प्रकाशित होईल, पूर्ण करीन. आणि मनापासून इच्छा होती आणि ती कळकळीची इच्छा जेव्हा अगदी ती वेळ आली ना तेव्हा तुझी माझी भेट झाली मराठीत. तू म्हणालास मला, आणि मला इतका आनंद आला सोहम, तू भेटल्याचा आनंद होता. तू इतकं छान लाईव्हली आणि वेगळ्या शब्दात मला तू सांगितलं, विचारलं मावशी आपण करूयात का. सो वी हॅव गॉट सो कनेक्टेड. बेसिकली ते कनेक्शन खूप महत्वाचं. आणि आय ऑलवेज गेट माझ्या सगळ्या 2.5 लाख लोकांची माझं इथून कनेक्शन. आय डोंट स्पीक ऑन द माइंड लेवल. मी इथून बोलते, हृदयाची भाषा खूप मोकळी. आणि त्यामुळे माझ्याकडे हजारो लोक येतात, राहतात, जेवतात. मला तो सगळ्यांना जेवायला घालण्यातला आनंद खूप असतो. सो इट इज अ घरगुती वातावरण आहे. ते क्लासचं वातावरण तू पाहिलंस, तू माझ्याकडे कोर्स केलायस, किती माझ्या घराची व्हायब्रेशन्स किती वेगळी आहेत. तुला कसं वाटलं त्या घरात? मी तुझाच आता विचारते कारण ते समोर आहे. डेफिनेटली तुमच्या इथे आल्यावर एकदम पॉझिटिव्ह वाटलं. पहिले माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता, पण तुम्ही ते अट्युनमेंट वगैरे सगळं केलं आणि त्याच्यानंतर खरंच एक्सपिरियन्सेस मला आले. आणि म्हणजे आता आपण पहिल्यांदा भेटलो असं वाटलंच नाही. अगदी खरंय. सगळे म्हणतात आम्ही खूप वर्षापासून तुला वाटत असल्यासारखं ते फिलिंग. आणि तेव्हापासून मग जसं तुम्ही म्हणालात की नाही मावशी म्हणायचं, मावशी, आणि आपलं तसंच आणि तेच कनेक्ट होणं खूप महत्वाचं आहे. मी एक छोटासा अनुभव सांगते 2 मिनिटात. लंडनमध्ये मी जेव्हा कोर्सेस घेते, 3 वेळा गेले, सिंगापूरला गेले, 3दा-4दा मेलबर्नला गेले. तर लंडनमध्ये ज्यांच्या घरी मी कोर्स घेत होते ते स्वतः रेडिओलॉजिस्ट आहेत. त्यांच्या घरात मी कोर्स घेतला. पण मग सगळे नातेवाईक वगैरे असे पहिले झाले, इंडियन लोक झाले, मग मला काही ब्रिटिशर्स लोक वगैरे आले. त्यामध्ये एक त्या स्वतः रेडिओलॉजिस्ट असल्याने त्यांनी एक डॉक्टर्सचा ग्रुप तयार झाला होता. आणि त्यामध्ये मी 18 लोकांचा 19 लोकांचा कोर्स घेतला, फक्त इंटलेक्च्युअल लेवलवरच आहे मात्र हे लोक सगळे. आणि त्यामध्ये ना जगातले 3 कोणीतरी एक सायंटिस्ट होते, एक जिनिव्हाहून, एक कुठून, मला आता खूप वर्ष झाली इतके कंट्रीची नाव माहिती नाही, पण असे 3 सायंटिस्ट पण होते आणि ओपन माइंडने आले होते. तेव्हा कुठलाही त्याच्यात काही नव्हतं, पण इंटेलेक्ट मध्ये येत होतो, छान वाटत होता मला. क्लास सुरू झाला, माझं लेक्चर असतं पहिलं, तर मी पहिलं लेक्चर व्हॉट इज ऑल अबाउट रेकी वगैरे सगळं, काय आहे रेकी म्हणजे काय वगैरे. तर हे माझं लेक्चर चालू असताना मला एका डॉक्टरनी, ही वॉज अ सायंटिस्ट, म्हणजे तेव्हा मला कळलंय शास्त्र, तर ऐकलं होतं एक जण येणार आहेत म्हणून. तर त्यांनी मला प्रश्न विचारला की अस्मिता ताई, कॅन यू शो मी द रेकी एनर्जी गोईंग फ्रॉम हिअर टू देअर. त्यावेळेला रेकी इथून तिथे जाताना दाखवू शकता का? तर मी म्हटलं नाही दाखवू शकत. तर ते म्हणाले का? म्हटलं आय हर्ड दॅट यू आर अ सायंटिस्ट, तुम्ही शास्त्रज्ञ आहात, तर मला तुम्ही वारा डोळ्या इथून इथे जाताना दाखवू शकता का? ते म्हणले नाही, वी कॅन शो द विंड. म्हटलं एक्झॅक्टली तसंच आहे. रेकी हे सायन्स ऑफ एनर्जी आहे, पण ती दाखवता येत नाही, ती अनुभव करायला लागते. वारा मग त्यांना उदाहरण दिली आणि ती मला डिवाईनकडनं असे ऑन द स्पॉट डिवाईन उत्तर देत असतं. आणि मी त्यांना म्हटलं की वारा जसा डोळ्याला दिसत नाही, तो आपल्याला एखादी खिडकी उघडली तर छान एक थंडगार झुळूक येते, गरम वारा येतं, देन यू से वाव इट्स अ कूल ब्रीज. म्हणजे तो अनुभव घेतल्यावर तुम्हाला कळतं की तो वारा आहे, असा दाखवतायत. तसंच इलेक्ट्रिसिटी डोळ्याला दिसत नाही. वेन वी यूज द गॅजेट्स, तुम्ही टीव्ही, मिक्सर आणि हे लावता ट्यूब, तेव्हा कळतं की इलेक्ट्रिसिटी ती नुसती डोळ्याला दिसत नाही. तसंच दिस इज अ सायन्स ऑफ एनर्जी. आज तुम्ही, आणि मग ते मध्ये मध्ये इंटलेक्च्युअल लेवलवर प्रश्न विचारते, पण मी त्यांना अगदी छान उत्तरं दिली गेली. आणि मी म्हटलं टुडे यू जस्ट कीप युअर इंटलेक्ट असाइड, आज तुमचा इंटलेक्ट बाजूला ठेवून द्या, जस्ट फोकस हिअर आणि जस्ट एक्सपिरियन्स. आणि मग अट्युनमेंटमध्ये आता तू म्हणालास तसा इतका वेगळा अनुभव आला. काहींना खूप डोळ्यातनं पाणी आलं, सगळं ते साठलेलं असतं, किंवा एक खूप अति आनंद झाला तरी छान वाटतं ना, एखादं दृश्य पाहिलं खूप तर डोळ्यात पाणी येतं, छान, तसं त्यांना ते वाटलं. आणि मग त्यांच्याकडनं रेकी करून घेतली, आम्ही प्रॅक्टिस करून घेतो. आणि जाताना सगळे 18च्या 18 लोक, एव्हरीबडी वॉज इन टीअर्स, डोळ्यातनं आनंदाश्रू होते की. आणि मग प्रत्येक जण होता, सॉरी वी ट्रबल यू, वी आस्क सो मेनी क्वेश्चन, वी वर जजिंग यू, तुम्हाला मी इंटेलेक्ट जज करत होतो. म्हटलं ॲब्सोल्युटली मी हॅपी आहे आणि तो इंटेलेक्ट आहे तो तुम्ही विचारावा. उलट मी जेव्हा मला अनेक लोक असे प्रश्न विचारतात तेव्हा मला आनंद होतो की ती व्यक्ती शिकवल्यानंतर अभ्यास करते. तसं असतं ना, विद्यार्थी
का प्रश्न विचारतो, अभ्यास करतानाच तुला प्रश्न येतात. त्यामुळे मला खूप आनंद होतो आणि तो आनंद मला मिळाला त्याचा. आणि मग खूप, आणि नंतर मी 21 दिवस होते आणि 21 दिवसात ते सगळे लोक परत त्यांनी पुढचे लेवल केले. म्हणजे ते बाहेर परदेशात आलेले लोक पुन्हा आले, हा मला खूप वेगळा हे वाटलं की किती त्यांना ते छान वाटलं होतं. आणि त्यामुळे असं सुंदर अनुभव आहेत ते आयुष्यातले. येस. आता तुम्ही उल्लेख केला दीक्षा अट्युनमेंटचा, म्हणजे जे तुम्ही मला पण दिली होती. सो एक्झॅक्टली त्याची प्रोसेस काय असते आणि ती का दीक्षा द्यावी लागते? अगदी छान प्रश्न विचारला. अट्युनमेंट प्रोसेस काय आहे हे नाही सांगत, ती सिक्रेटिव्ह असते परत, कारण ती मास्टर झाल्यावर तुम्हाला सगळं मिळतं. पण का करायची असते ही जर सांगितलं असं की देवाने आपल्याला जन्माला घातलं तेव्हा प्रत्येकाच्या भरपूर ऊर्जा आहे आपल्यामध्ये. लहान मुलं तर केवढी ऊर्जा असते, बागडत असतात, पण ती ऊर्जा आणि ती चक्र कायम आपली जी 7 चक्र आहेत ती आपली जेव्हा जन्माला येतो तेव्हा हातात भरपूर ऊर्जा असते, 7ही चक्र बॅलन्स असतात. पण मग हे चक्र बॅलन्स राहणं किंवा त्या हातातली ऊर्जा कायम राहत नाही, कारण जसजसे आपण मोठे व्हायला लागतो तसं आपणच आपल्या चक्रांवर काहीतरी गार्बेज गोळा कुठलं तर मग राग यायला लागतो. अगदी लहान मुलं पण बघा ना, ते बोलता येत नसतं तोपर्यंत सुद्धा त्यांना राग येतो, तर मोठी वळून ते राग व्यक्त करतात. म्हणजे कुठेतरी ते राग द्वेष या भावना आपल्या येतात. थोडं मूल मोठं झालं किंवा दादाला दिलं, मला नाही दिलं, ह्याला कशाकडे अमुक आहे माझ्याकडे नाही, म्हणजे ते सगळे षड्रिपू जागृत व्हायला लागतात आणि मग आपली चक्र, सगळ्या चक्रांवर आपण गार्बेज गोळा करतो, पण ती चक्र काय होतात, इम्बॅलन्स होतात, आउट ऑफ ट्यून जातात. आणि म्हणून ती चक्रांचं पुन्हा ट्युनिंग करण्याची गरज आपल्याला पडते. म्हणून न्यूबॉर्न बेबीला किंवा माझ्याकडे अनेक बायका प्रेग्नन्सीमध्ये 9 महिने रेकी घेतलेल्या आहेत आणि खूप वेगळी 100 मुलात ते मूल वेगळं लक्षात येतं, पण ते आईच्या उदरात असतानाच गर्भामध्येच त्यांना ते इतकं सात्विक आणि सुंदर मिळतं सगळं गर्भसंस्कार असल्यासारखं. त्यामुळे ती मुलं वेगळी होतात आणि त्यामुळे ते कुठे ना कुठेतरी तो 8 वर्षानंतर, म्हणजे छोट्या बाळांना वगैरे काही आम्ही लगेच किंवा 8 वर्षाच्या आतल्या मुलांना आम्ही दीक्षा देत नाही, त्याला द्यायची गरज नाही. दे आर ट्यून विथ द एनर्जी, कारण त्यांना ते परमेश्वराशी जोडलेलेच आहेत, कारण निरागसता आहे तोपर्यंत ते जोडले जातात, मग सगळे यायला लागतं. आणि म्हणून आपल्याकडे गुरुगुरूही मगाशी म्हटलं असं की 8व्या वर्षी पाठवायचे, मुंज सुद्धा आपल्याकडे 8व्या वर्षी, कारण ते योग्य आहे. म्हणून 8 ते 11 वयोगटातल्या मुलांचे मी गोष्टी रूपात क्लास घेते आणि त्यांना खूप छान वाटतं. आणि माझ्याकडे इतके मस्त मुलांनी क्लास केलेत, दे एन्जॉय. म्हणजे त्यांना काही इतकं अध्यात्म शिकवायची गरज नसते किंवा सांगायची गरज नसते, दे आर ऑलरेडी स्पिरिच्युअल त्या वयापर्यंत. आणि मग त्यांना ते 8 ते 11 वयोगटातल्या दीक्षा तीच असते, पण ती दिली जाते, म्हणजेच ती अट्युनमेंट केली जाते. आणि मग ट्युनिंग केल्यावर त्यांच्यामधले बदल, त्यांच्यामध्ये टुगेदरपणाची भावना, एकत्रितपणाची भावना, जेलसी हे हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि मग घरातल्या लोकांना सुद्धा आम्ही अशी मुलं पाहिलीत की आम्ही होमवर्क केला म्हणून सांगायचे, आणि आम्ही रोज होमवर्क करतो, रेकी येतो, आणि आज ना बाबा खूप दमून आले होते तर मी बाबांना डोक्याला आणि याला रेकी दिली, तर त्यांना खूप बरं वाटलं, छान वाटलं. किंवा शाळेत कोणीतरी पडलं तर आम्ही त्यांना रेकी दिल्या. एका मुलाने मी टीचरला काहीतरी त्या बोलता म्हणाले, माझा काहीतरी दुखतायचं, गप्पा मारता म्हणून, तर त्याने म्हटलं मी तुम्हाला रेकी देतो, मी शिकलोय, आणि त्याने रेकी दिल्यानंतर त्यांना छान वाटलं. हे त्या निरागसतेचे अनुभव आहेत ना, खूप छान. आणि तसंच येते, त्यामुळे ती अट्युनमेंट नेसेसरी आहे, कारण ट्युनिंग करणं. आणि मग ही ट्युनिंग एकदा तुम्ही सगळे ट्यून झालात की रोज रेकी घेणं, जे मी म्हटलं ना की पुढे 3ऱ्या लेवल नंतर तर फक्त 10 मिनिटं स्वतःला द्यायची. सुरुवातीला थोडं अर्धा तास, 21 मिनिटं 25 मिनिटं द्यायला लागते. 3rd लेवल नंतर 10 मिनिटं स्वतःला रेकी घ्या. ते आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आत्म्याचं पण क्लेन्झिंग आहे. आत्म्याची सफाई काय करतो आपण, म्हणून 10 मिनिटं रेकी घेतली की आत्म्याची सफाई, आणि 5 मिनिटं 10 मिनिटं मेडिटेशन करा. मेडिटेशन मधनं खूप ऊर्जा देते, आणि मी खूप मेडिटेशन लोकांना शिकवते, देते. खूप वेगळा अनुभव येतो. करेक्ट. तुमच्या इथे घरी आल्यानंतर एक पूर्ण त्या एक स्पेसिफिक रूपमध्ये शांतता असते, आणि बाहेरच्या साईडला असे तुम्ही बऱ्याच गोष्टी ठेवत, तर तिथे बरेच एंजल्स पण आहेत. आणि बहुतेक तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स पण काय आलेले, तर तो प्लीज आम्हाला. जरूर. एंजल्स तर आहेत. मी एंजल हिलिंगचा कोर्स केलाय काही वर्षापूर्वी. माझी मोठी मुलगी शी इज एंजल मास्टर, फॅन्टॅस्टिक, अतिशय सुंदर शिकवते. म्हणजे मुलगी म्हणून नाही कौतुक करते, पण ती खरंच सुंदर, म्हणजे शी इज अ स्पिरिच्युअल, आणि छान कोर्स घेते ती. अनेक हजारो लोकांचे पुण्यात येऊन, ती दिल्लीहून फ्लाईटने येऊन सगळं घरातलं मॅनेज करून ती यायची, कोर्स घ्यायची. खूप माझ्या सगळ्या रेकी स्टुडंट्सनी त्यांच्याकडे एंजल हिलिंग शिकलंय. तर एंजल्स आर देअर.
त्याची बेसिक कन्सेप्ट सांगते. आपल्याला उत्सुकता असते की नक्की एंजल म्हणजे काय. तर आपल्याकडे पूर्वीच्या काही देवदूत म्हटलं जायचं. तर एंजल्स आर द देवदूत. आणि देवदूत म्हणजे हे परमेश्वराला मेसेज, दे आर द मेसेंजर ऑफ गॉड. परमेश्वरापर्यंत आपली प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचवणार एक देवदूत आहे. आणि हे एंजल्स देवाने प्रत्येकाला आपल्याला एक गार्डियन एंजल दिलेले असते. आपल्याला माहिती नसतं कोण आहे, पण कधी कधी बघ आपल्याला असं होतं एखाद्या काहीतरी संकटकाळी किंवा एखाद्या प्रसंगी आपल्याला एखादी व्यक्ती येऊन सांगून जाते, काहीतरी मदत करते आणि परत ती कधी आयुष्यात दिसत पण नाही. सो दीज आर द एंजल्स. कधी कधी आपल्याला ते अगदी गरज असते तेव्हा येऊन मदत करतात. तर त्यामुळे असे हे एंजल्स असतात. आणि पण परमेश्वराने त्यांना फ्री विल नाही दिली की जा आणि सगळ्यांना मदत करा. अनलेस अँड अंटिल तुम्ही त्यांना प्रार्थना करून बोलवल्याशिवाय ते येत नाही. कारण देवाने ती परवानगी नाही दिली की जा सगळ्या. फक्त संकटकाळी ऍक्सिडेंट वगैरे होतात मोठमोठे, तेव्हा विचारायची गरज नसते. ते कोणीतरी येऊन मदत करून जातं आणि तो त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह असेल, जो काय मदत असेल ती. पण एरवी तुम्हाला एंजल हिलिंग मधनं जेव्हा शिकता तेव्हा तुम्हाला थ्रू मेडिटेशन, अतिशय सुंदर एंजलिक गायडेड मेडिटेशन त्याच्यामधनं, आणि प्रार्थना म्हणजे तीच की तुम्ही हाका मारा देवाला सुद्धा. आपण एखाद्या संकटात आलो की म्हणतो देवा प्लीज आता मदत करता, तुझ्याच हातात आहे, तूच करता करविता आहेस, सुख करता दुःख करता तूच आहेस, तर तू मला मदत कर, मला संकटात निराकरण. तर त्यामुळे हे सगळे एंजल्स असतात, त्यांनाही आपण प्रार्थना करू शकतो. म्हणजे आपली प्रार्थना तिथे पण लवकर पोहोचते आणि ते आपल्याला मदत करतात. दे आर रेडी टू हेल्प. पण अनलेस अँड अंटिल प्रार्थना केल्याशिवाय त्या हाका मारल्याशिवाय येत नाही. त्याचं एक उत्तम उदाहरण सांगते. आपल्याला सगळ्यांना महाभारतात माहितीये, जेव्हा द्रौपदी वस्त्रहरणाचा सगळा तो सीन चालला होता, द्रौपदीला वाटलं की आपले 5 पांडव आहेत की कोणी ना कोणीतरी नक्की येऊन मला मदत करेल. कोणी आले नाहीत, त्यांचा तो जे काय होतं ते. आणि मग शेवटी तिला कृष्णाची आठवण झाली आणि मग तिने कृष्णाचा धावा केला की तू मला मदत कर. आणि ताबडतोब श्रीकृष्णाने येऊन मदत केली. म्हणून द्रौपदीने कृष्णाला नंतर प्रश्न विचारला की तू आधी माझी विटंबना का बघत बसला, तू आधी का धावून आला नाही. त्यांनी सांगितलं की तुला आधी माझी आठवण झाली नाही, ज्या क्षणी तू माझा दावा केला त्या क्षणी मी धावत आलो. आणि 1 पाऊल तुम्ही उचला 100 पावलं मी चालत येईन, असं भगवद्गीतेत कृष्णाने सांगितलंय. आणि म्हणून श्रीकृष्ण मुरलीवाला जो कृष्ण आहे, बाळकृष्ण तर रांगताच आहे, पण मुरलीवाला कृष्ण तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर 1 पाय जमिनीवर स्थिर आहे आणि 1 पाय चौड्यावर उभा आहे. त्याचं कारण असं की भक्ताने हाका मारलं तर मला धावत जाईल आणि त्यामुळे तो तसा आहे. तर म्हणून ते एंजल्स तिथे असतात आणि त्याचा खूप छान अनुभव पण आलेले आहेत. खूप लोकांनी शिकल्यानंतर आलेत. मला एक प्रत्यक्ष मी जेव्हा तिच्याकडे शिकले एंजलचा क्लास, तेव्हा त्यातले 2 माझे लाडके एंजल्स आहेत. म्हणजे बाकी सगळे लाडकेच आहेत, पण वेळोवेळी सतत मदत करणारे आर्कएंजल मायकल आणि आर्कएंजल रफायल. रफायल का खूप रोज माझ्या ह्याच्यात असतो, कारण मी अनेक पेशंटना हिलिंग पाठवत असते, डिस्टन्स हिलिंग पाठवते. माझ्या सगळ्या कोणाचाही फोन आले तर मी कुठल्याही वेळेला रेकी पाठवते, तेव्हा मी रेकी पाठवतेच, पण साईड बाय मी एंजल हिलिंग पण करते. त्यावेळी मी रफायलला म्हणते, आर्कएंजल रफायल प्लीज such and such person needs the healing, you please heal him in the हिरव्या सुदिंग लाईट मध्ये तू त्याला बरं कर, अशी एक हे करते. आणि त्यावेळी ती मदत मिळत असते. तसं आर्कएंजल मायकल म्हणजे आपला मारुती आहे, अक्षरशः तसंच आहे. आर्कएंजल राघवेल म्हणून तो रामच आहे, कारण तसंच आहे राघवेल. त्यांनी वेस्टर्न कडनं ही नावं आली म्हणून, पण शेवटी राम म्हणा आणि म्हणा काही नाही, ते एंजल्सच आहेत. आणि त्यामुळे अशा काही एंजल्सला तर आर्कएंजल मायकल पण मी खूप त्याचा धावा करत असते आणि प्रोटेक्ट कर सगळ्यांना, माझ्या सगळ्या रेकी फॅमिलीला, कुटुंबाला. आणि एकदा मी असं झालं की मला ऍक्च्युली माझ्या घरामध्ये प्रत्यक्ष आर्कएंजल मायकल बघितला. तो असं झालं की मी सकाळी 5:30-5:00 फिरायला जाते. रोज फिरणं हे माझा व्यायाम आहे, म्हणून 74 वर्षी मी फिट अँड फाईन आहे. एक आहे कारण ते हेल्दी आणि हे राहण्याचं, प्रसन्न राहण्याचं रेकीमुळे. तर ते मी काय करते, फिरून आले की मी पहिलं काय करते तर आमची सुदर्शन क्रिया गुरुजींचं टेक्निक ते करते, शॉर्ट क्रिया करते, लायडाऊन होते आणि लायडाऊन होऊन शिकवल्याप्रमाणे तुम्हालाही शिकवतो असं मी रेकीचे पॉईंट्स घेत असते. तर अशीच एक दिवस आले आणि मी रेकी घ्यायला सुरुवात केली आणि इथपर्यंत आले मी. आणि फर्स्ट टाइम मी तो आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स नुसतं ऐकलं होतं, असं काहीतरी असतं, पण तो अनुभव मला परमेश्वराने तेव्हा दिला. आणि तो असा होता की मी रेकी घेऊन इथे हार्ट चक्रावर आले आणि एकदम मला असं व्हायब्रेशन, पाल्पिटेशन, म्हणजे ऍक्च्युली पाल्पिटेशन नसतात, ती मशीन कसं स्पिनिंग करताना धडधड होतं ना, तसं ते धगधग झालं आणि खूप व्हायब्रेट व्हायला लागलं.
पण आता 30 वर्षाचा अनुभव आहे की परमेश्वर आपलं कुठेतरी प्युरिफिकेशन पण करत असतो. गुरूंचे आशीर्वाद असतात, काहीतरी त्यांचं चालू असेल. मी अजिबात घाबरत नाही कुठल्या गोष्टीला. तर त्यामुळे मी म्हटलं काहीतरी चालू असेल, म्हणून मी एक काही सेकंद तो अनुभव आला आणि ते थांबलं. आणि ऍक्च्युली थांबायच्या जेव्हा ते चाललं होतं ना तेव्हा मी बाहेर दिसले. मला आउट ऑफ बॉडी मी उभी आहे आणि मी माझ्या बॉडीकडे बघते आणि मी बघितलं की हे धडधड चाललंय आणि माझा प्रत्येक अवयव माझा आणि प्रत्येक सेल अशी सुदर्शन चक्र असं पिंजून काढल्यावर सगळी सुदर्शन फुल बॉडीत मी लाखो सुदर्शन चक्र बघितली आणि ते असं दिसत होतं मला गोल 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 फिरतंय आणि मी अशी बघते आणि हे बघितलं काही सेकंदात आणि देन आय अगेन केम. म्हणजे मला ते हे थांबलं माझं आणि मी बाहेर आले आणि बरोबर डोळे उघडले आणि त्याच वेळेला माझ्या घरात एक अशी आर्च आहे, तू बघितली अशी वर गुरुजींचा फोटो आहे आमचा. तर त्या आर्चच्या खाली मला त्यावेळेस मी झोपलेली होते रेकी हे करत होते आणि हे झाल्यानंतर आणि मला एक असं बलदंड माणूस दिसला. म्हणजे मारुती कसा असतो ना आपला बलदंड, तसा तो दिसला आणि एक निळं फूड घातलेलं इंडिगो कलरचं. आणि आपण शेवटी बघ सर्वसामान्य माणसं होत आपल्याला आणि मी म्हणतेय मनात बापरे इथे कोणी येऊन उभं राहिलं. म्हणजे असं मी म्हंटल आणि तिकडनं मला आवाज ऐकला की डोंट वरी, आय एम आर्कएंजल मायकल टू प्रोटेक्ट यू ऑलवेज, नॉट टू वरी. एवढं त्याने मला इतकं अश्युरन्स दिलं आणि मग मी म्हटलं अरे बापरे. आणि तो नाही झाला. पण तरीही हे सगळं वाचलं बघितलं तरीही परत उठल्यावर माझ्या मनात पहिलं काय झालं की मी आधी तर ते ना सगळं बॉडीचं जे प्युरिफिकेशन म्हणूयात काय जे झालं होतं ना तो अनुभव अत्यंत सुंदर अत्यंत विलक्षण होता, वर्णन नाही करता. पण त्यामुळे माझी बॉडी इतकी लाईट झाली, लायटर दॅन फेदर, म्हणजे पीस सुद्धा वजन असेल इतकं. आणि मी हवेत तरंगत असल्यावर की त्या बेडरूम पासून मी कशी आली 20 मिनिटं लागली मला आणि काहीतरी एक वेगळाच तो अनुभव होता प्रचंड. आणि तो आले आणि मी आत आल्यावर परत दाराकडे लक्ष गेलं पहिलं माइंड ना आपलं, तर म्हटलं बघूयात कडी तर आतून लावली आहे. म्हटलं नाही आर्कएंजल मायकल एवढं आपल्याला सांगितलंय सो जस्ट त्याची क्षमा मागितली आणि असे खूप छान अनुभव आले, फार सुंदर. वेळोवेळी मला सगळ्या माझ्या फॅमिली करता, माझ्या रेकी फॅमिली येऊ जाता, सगळ्यांना मदत करत असतात हे एंजल्स सगळे आणि खूप वेगळा अनुभव. आणि मला सगळ्यांचे खूप ग्रॅटिट्यूड आणि पाय जमिनीवर ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि ते आहेत आणि ते त्याचीच कृपा आहे आणि माझं डिवोशन आहे, माझं पेशन्स आहे सगळ्या गोष्टीचा. मी सगळ्यांकरता लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी लोकांचं ते ऐकून घेते. सगळे म्हणतात तू आधी इतकं शांतपणे ऐकून कसं येतेस. म्हटलं माझं काम आहे, ऐकून घेईन तेव्हा मी तुम्हाला सोल्युशन देणार आणि हिलिंग देणार. त्यामुळे खूप छान आणि परमेश्वराचे अनंत उपकार आहेत. हे या मार्गामध्ये मला डिवाइन पाथमध्ये आणलं आणि सगळ्या माझ्या गुरूंचं सगळ्यांचे मनापासून आभार मानते. परमेश्वराचे श्री श्री रविशंकर, माझे रेकी मास्टर्स सगळे आणि आज सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांचे मी आभार मानते आणि माझी इच्छा नक्की माझी पूर्ण होणार आहे. तर त्याकरता मी खरंच देवाचे आभारी की या पाथमध्ये आले आणि तुझ्यावर का छान मुलाकडनं मला हा मराठीतला पॉडकास्ट करायचे, त्यामुळे तुझे अनंत उपकार आहेत. खूप छान, अगदी अगदी आभारी आहे तुझी. येस, अजून काय विचारायचं असेल तरी. आता आपण आतापर्यंत बोललो क्लासेसच्या बाबतीत की तुम्ही शिका आणि त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ हिलिंग किंवा मग लेवल्स करू. पण काही लोकांना असं आहे की जे शिकू नाही शकत, लेट्स से की ते बेड रिडन असतील, त्यांना काही प्रॉब्लेम्स असतात, तर हे नुसते त्यांना जर हिलिंग घ्यायचं किंवा रेकी घ्यायची असेल तर ते तुम्हाला कसे अप्रोच होऊ शकतात? मला बेड रिडन असतात त्यांच्या पेरेंट्सचे किंवा मी त्यांच्या घरातल्यांचे फोन येतात की असं असं आम्ही ऐकलंय तुमच्याबद्दल रेकीचं, तर हे बेड रिडन आहेत पण ते तुमच्याकडे येऊ शकत नाही, माझं एक तर घराला पायऱ्या आहेत 12-13, तर तुम्ही काय करू शकता. तर त्यांना सेल्फ हिलिंग शिकायची इच्छा आहे. मग मी त्यांना सांगते की मी तुमच्या घरी येते आणि मी त्यांना शिकवते आणि मग ते झोपून घ्यायचे असते, काही अवघड नसतं. तर पडल्या ते सेल्फ हिलिंग करतील. त्यांना पुढे जावं असं वाटलं तर ते जातील, नाही तर स्वतः करतात. तरी त्यांना असं बेडरिडन लोकांना आपण खूप दिलेलं आहे. पॅरालिसिसच्या पेशंटना खूप रिलीफ मिळालेला आहे. घरातल्या घरात तरी फिरायला लागले जे अगदी बेडरिडन होते. हा खूप मोठा, आता बाहेर जरी नाही इंटा आलं एवढं तरी पण निदान अशा खूप हे आहेत. तर त्यांना आम्ही सांगतो सेल्फ हिलिंग आणि मी घरी जाऊन शिकवते, असं माझं काही नाही. मला कुठलेही ग्रजेस नव्हते आजपर्यंत, नाही आहेत. मी जसं त्या जुन्या एसटीच्या याच्यातनं मी गावोगावी जायची, बार्शी, इचलकरंजी, सांगली, देवाने मला इतकं अवेलेबल करून द्यायला ना, कोणाकडे मला
सेमिनार माझा क्लास घेऊ हे नव्हतंच. डॉक्टर बार्शीला गेले, डॉक्टर सुलाख यांनी फ्लॅट दिला, तिथे माझं झालं. डॉक्टर राऊत म्हणून होते माझ्या बहिणीच्या समोर राहायचे, त्यांनी त्यांचं एक हॉटेल होतं, तिथली कॉन्फरन्स मला कायमची दिली होती की तुमची तारीख सांगा, त्यावेळी आम्ही काही ठेवणार नाही. आणि असं करत करत सगळीकडे डॉक्टर मिस्त्री म्हणून मी त्यांचा अनंत उपकार, 7 वर्ष मी त्यांचा फ्लॅट रिकामा होता, त्यामुळे माझ्या घराची ऊर्जा इतकी वेगळी झाली. नुसता फ्लॅट बंद असला की ऊर्जा, आणि हे काम एवढं सुंदर आहे कारण ती हे करतो आपण, अटेन्मेंट दीक्षा देतो तेव्हा देवदेवतांना आवाहन करतो, सगळ्या मोठ्या हायर एनर्जीजना आवाहन करतो. त्यामुळे ते मिळत गेलं, त्यामुळे एक वेगळा अनुभव मिळाला आणि ते आपोआप तिथे मिळत जातं. आणि सगळ्यांना मला आवडतं. एक खूप ऐकण्यासारखा अनुभव आहे म्हणून सांगते की मी कोणी मला कुठेही पेशंट असला तरी मी जायची, किती लांब, जसं म्हटलं 70 किलोमीटर दिवसभरात रनिंग व्हायचं. एक फर्ग्युसन कॉलेजच्या तिथे समोर एक लेन आहे, तिथे अशा थोड्या स्लम्स एरिया होत्या, छोटी घरं अशी ती मातीची बांधलेली. तर मला कोणाकडनं तरी कळलं की जिथे एक रिक्षावाला आहे आणि त्याला ना असं काहीतरी अशा 7 गाठी झाल्या होत्या आणि डॉक्टरांनी रिपोर्ट दिले होते कॅन्सर म्हणून. तर मग आता काय करायचं. एक रिक्षावाला तरुण मुलगा, आई वडील, 2 मुलं का 1 मुलगी होती आणि बायको, एवढं त्या छोट्या जागेत राहत होते. त्यांना मला कळल्यानंतर मला त्यांनी विचारलं, कोणीतरी तुम्ही जाल का? म्हटलं जाईन मी, एकदा बघते त्यांना क्लास हे सुरू करेन रेकी द्यायला. आणि मी गेले तर ती अवस्था बघितली मी त्याची, असं सगळं असं फुल पस झालेलं आणि हे होतं आणि काही करता येत नव्हतं, घरात कोणी मिळवणार कोणी नाही. तर मी म्हटलं की ठीक आहे, अरे तू बरा होशील येत ना, काही काळजी करू नकोस आणि मी तुला रोज येऊन रेकी देईन, तू घरीच असतोस त्यामुळे माझ्या वेळाप्रमाणे फक्त मी ऍडजस्ट करून येईन तर. आणि मी त्याला रोज राहून रेकी द्यायची. डोळ्यातनं त्याच्या पाणी यायचं रेकी देताना की मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, म्हणणं मला काही नकोय, तू बरा होणं हेच माझी गोरदक्षिण आहे. म्हटलं तू अजिबात त्याची काळजी करू नकोस. आणि मी रेकी देत होते. आणि तुला मजा सांगते, मी 12 दिवसांनी रोज रेकी दिली. मी घरनं पण द्यायची, डिस्टन्स पण द्यायची. आमचं रेकी बॉक्स म्हणून असतं 2nd डिग्रीमध्ये, तर त्याच्यात लिहून टाकलं होतं की हा पूर्ण बरा झालाय वगैरे. सगळ्या मार्गाने आपण रेकीच्यातनं जे आहेत त्याचे हे, तर मी तिथे जाऊन रेकी द्यायची आणि संकल्प हाच ठेवला होता की हे सगळं हे क्लीन झालंय आणि तो बरा झालाय. आणि 12व्या दिवशी काय झालं, ते 12 दिवस त्याला रेकी घेत होता चांगली आणि त्याला 12व्या दिवशी ना सगळं ओझिंग व्हायला लागलं, सगळं पस वगैरे सगळं बाहेर यायला लागलं आणि त्या सगळं क्लेन्झिंग झालं, ड्रेन आउट झालं सगळं. आणि हळूहळू करत त्याच्या महिनाभरात त्याच्या सगळ्या जखमा सुकल्या होत्या, बऱ्या झाल्या. आणि मग हळूहळू त्याला पण असेच 50 का 52 दिवस रेकी दिली. आणि नंतर सगळं बरं झालं कारण त्याला मान पण हलवता येत नव्हती, एवढं सगळं होतं ते. मग तो इकडे तिकडे मान हलवायला लागला आणि खूप नॉर्मल झाला. मग त्यांनी टेस्ट केली तर त्याला सांगितलं की हा कॅन्सर नव्हता, गंडवाळा म्हणून काहीतरी एक प्रकार असायचा पूर्वी, त्याला गंडवाळा म्हणून असेल अशा हे येतात नॉट्स, तर ते होतं आणि ते बरं होत नव्हतं, पण कॅन्सर म्हणून चुकून हे झालं होतं आणि तो बरा झाला. आणि ज्या दिवशी बरा झाला तो नेहमी म्हणायचा ना, ताई तुम्ही माझ्याकरता एवढं करताय, मी जर बरा झालो ना तर मी पहिली रिक्षा गंजून चालली होती रिक्षा विचारायची, तर मी रिक्षा काढली की मी ताई तुमच्या घरी येणार आहे. आणि खरंच तो बरा झाल्यावर एवढं एक फळांची टोपली घेऊन माझ्याकडे आला बायकोला घेऊन आणि डोळ्यात पाणी होतं, मला छान वाटत होतं. म्हटलं बघ तुला मी सांगितलं ना, ती परमेश्वराची शक्ती बरं करणार आहे, माध्यम मी आहे आणि तू बरा झालास यात आनंद आहे. त्यामुळे मग तो खूप वेगळा अजूनही असं ते कुठेतरी एक छान फिलिंग आहे आपल्याला की तो बरा झाला आहे काहीतरी. तर असे खूप खूप असंख्य अनुभव आहे, पण त्याला थोडी लिमिट आहे आपल्याला तुझ्या वेळेला, तरी पण छान वाटतं, मस्त वाटलं. तर मावशी थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात, पॉडकास्ट साठी तुम्ही हो म्हणालात आणि आपल्या दोघांच्याही ज्या इच्छा आहेत त्या परमेश्वर नक्कीच पूर्ण करेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा. आणि अजून तुम्हाला काही प्रेक्षकांना आमच्या सांगावं? हो, प्रेक्षकांना मला सगळ्यांना हे सांगावं वाटेल की जीवनात आनंद आपल्यामध्येच आहे, आपण शोधत असतो कुठे आहे, पण तो या रेकीच्या माध्यमातून आपल्यामध्ये असलेला आनंद आपल्याला गवसतो. आपण अत्यंत निर्भयपणे आयुष्य जगू शकतो. आयुष्यात प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या सुनामी येत असतात, सुखी माणसाचा सदरा कोणालाच नसतो आणि कभी खुशी कभी
विहम चालू असतं, पण त्या सगळ्यांना एक धीराने आपण पुढे जातो हे महत्वाचं असतं आणि आलेल्या संकटांना सामना करून आपण आनंदाने पुढे जातो. ठीक आहे त्यावेळी आलेलं आहे पण ते ऍक्सेप्ट करत नाही आणि मग आपण तिथेच अडकतो. तर कुठलीही गोष्ट आली तरी ती ऍक्सेप्ट करा आहे तशी, आणि ह्या रेकीच्या माध्यमातून एक धैर्य मिळेल तुम्हाला, कॉन्फिडन्स मिळेल आणि आपणही जीवनात काही करू शकतो त्याचा तुम्हाला आनंद मिळेल. तर मला सगळ्यांना सांगतं की प्रत्येकाने मिनिमम लेवल 1 शिकलं तरी तुम्हाला पुढे सांगायलाच लागत नाही, तुम्हाला आतूनच वाटेल की नाही मला या 3 पायऱ्या आणि गाभाऱ्यातली शांतता अनुभवायची आहे. आणि तो एक खूप दिव्य अनुभव आहे, तो अनुभवल्याशिवाय अनुभूती येत नाही ना, म्हणून अनुभव घेणं महत्वाचं आहे. तर प्रत्येकाने करा, योग्य व्यक्ती मिळणं पण जरुरीचं असतं. पण कुठेही तुम्हाला असं वाटलं म्हणजे माझ्याकडेच शिका असं मी म्हणत नाही, पण एक आपल्याला जिथे आपण कनेक्ट होतो आणि तुम्ही जर इथे या पॉडकास्टमधनं कनेक्ट झाला असाल माझ्याशी तर अगदी यू ऑल आर मोस्ट वेलकम. माझं घर हे आमच्या गुरुजींच्या आश्रमासारखं आहे. सगळेजण माझ्याकडे अनेक वर्षापासून आपली ओळख असल्यासारखे माझ्याकडे येतात आणि आमचं एक नातं तयार होतं. नुसतं पाट्या टाकल्यासारखे क्लास मी कधीच घेत नाही आणि खूप आनंदाने प्रेमाने मग तो एक परिवार तयार होतो. असा हा 2.5 लाख लोकांचा परिवार मला आणि सोहमला पण 2.5 कोटी लोकांपर्यंत तो न्यायचा आहे. त्यामुळे ऑल द बेस्ट आणि अगदी तुझ्या या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होतील. त्याकरता मी तुला रेकी देईन आणि तुझं स्वप्न पूर्ण होईल नक्कीच. सगळ्यांचे आभार मनापासून. आणि जर कोणाला हिलिंग घ्यायचं असेल म्हणजे रेकी घ्यायची असेल आणि शिकायची असेल तर आपले चार्जेस काय? हा माझे रेकीचे चार्जेस तुम्हाला सांगते. पहिली लेवल शिकायची असली तर 3,000 चार्जेस असतात आणि त्यामध्ये तुम्हाला अगदी सुंदर रीतीने शिकवलं जातं, कुठेही शंका राहणार नाही, तितकं प्रेमाने आणि वेळ काढून व्यवस्थित शिकवलं जातं आणि त्यामध्ये सगळी माहिती आणि दीक्षा आणि करून घेतलं जातं. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही क्लासला येता तेव्हा ते एक दिव्य अनुभवातनं जाता आणि मग प्रॅक्टिस करायला सांगतो आणि मग पुढचे लेवल्स पण शिकवले जातात. 21 दिवसानंतर 2nd लेवल 3rd लेवल असं शिकवलं जातं. अशा त्या 3 लेवल आहेत. ज्यांना घरनं बाहेर पडू शकत नाही त्यांना मी घरी जाऊन पण लेवल 1चा क्लास घेते, दुसरा लेवलचा करायचा असला तरी घरी जाऊन शिकवते. त्यामुळे असं काही नाही. फक्त एक पुन्हा सांगते की रेकी ही आता मागच्या पॉडकास्टात आणि पॉडकास्टमध्ये आणि ह्या पॉडकास्टमध्ये पण तुम्हाला प्रश्न असेल की आम्ही वेगळ्या देशात आणि वेगळ्या सिटीमध्ये राहतो तर कसं करता येईल. तर रेकीची दीक्षा ही तशी देता येणार नाही ऑनलाईन म्हणून. तर त्याकरता तुम्हाला थोडासा एक ट्रिप काढा पुण्याची आणि जरूर या आणि एक जीवनातला खूप आनंद मिळेल, तो वेगळा आनंद घेऊन जाल. आत्ताच मला लंडन आणि अमेरिका नंतर इकडे बँगलोर आणि पॉंडेचेरी आणि कुठून कुठून मला लोकांनी सांगितलं की आम्ही नक्की तुमच्याकडे येऊन शिकणार आहोत. सुट्टीला लवकरात लवकर त्यांच्या सुट्ट्या असतात बाहेरच्या परदेशातल्या लोक आणि अनेक परदेशातली लोक सुट्टीला येताना महिनाभर सुट्टीला येतात. तर प्रायोरिटी असते की लँड झालेल्या माझ्याकडे पहिल्या अशी जेटलॅग बिटलॅग बाजूला ठेवतात आणि त्यांना माहिती आहे तो जाणार आहे आणि ते रेकी 1चा क्लास करतात. सकाळ संध्याकाळ रेकी घेऊन 21 सेशन पुरे करतात आणि अमेरिकेला किंवा कुठल्याही देशात जायचं असलं की 3 लेवल करून जातात आणि तो दिव्य अनुभव आहे तो सगळ्यांकडनं मिळालेला. खूप छान मस्त वाटतं. परत एकदा मावशी थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात. आणि आमचं एक स्वीट टॉक्स पॉडकास्टचं एक रिच्युअल आहे की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने एंड करतो. तुम्ही बघितलं पाहिलं होतं मी कोणाचं तरी तेव्हा बघितलं होतं शेवटचा लास्ट नाही मला माहिती नव्हतं. येस काय करायचं सो मच, तुम्ही आलात आमच्या प्लॅटफॉर्म. येस थँक्यू थँक्यू एव्हरीबडी. यू ऑल आर माय फॅमिली. येस.